वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या। शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील। महिला दिनाच्या औचित्याने संतुलन संस्था महाराष्ट्रतर्फे वाघोली इथं 28व्या भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। डॉक्टर गोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांची सामाजिक सक्षमता पूर्वीपेक्षा वाढली आहे। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दिला जाणारा भत्ता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतोय। अनेक महिलांनी या योजनेचा योग्य वापर केल्याची उदाहरणं समोर आली आहेत। अर्थसंकल्पात एकल महिलांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महिलांच्या नावाने घर देण्याचा आणि आदिवासी जमिनीचे पट्टे पती पत्नी दोघांच्या नावाने करण्याचा मुद्दा विधान भवनात उपस्थित झाला असून सरकारने याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय। एकटी पत्नी असल्यास तिच्या नावाने जमीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संदर्भात आणखी कोणते मुद्दे असावेत याबाबत महिलांनी आपले मत कळवावे असं आवाहनही त्यांनी केलंय। वृद्ध महिलांसाठी पेन्शन, गरिबांसाठी घरे उपलब्ध करणे, वृद्धापकालीन योजनांचे एकत्रीकरण आदी मुद्द्यांवर शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल। तसेच कष्टकरी आणि दगडखाण कामगार महिलांचा दक्षता समितीत समावेश करण्याचा विचार करण्यात येईल। दगडखाण कामगारांच्या कार्यक्रमासाठी निशुल्क सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल। बचत गटातील महिलांनी नवीन कर्जाऐवजी बँकेतील ठेवींवर कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे आणि व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये असं डॉक्टर गोरे यांनी सांगितलं। बांधकाम विकास महामंडळाची समिती नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्या संदर्भात चर्चा केली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे यांनी डॉक्टर गोरे यांच्या मार्गदर्शनामुळे खाण कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याचं सांगितलंय। त्या कष्टकरी महिलांचा खरा आवाज आहेत असंही त्यांनी नमूद केलंय। या परिषदेत शेतकरी महिलांच्या नावे जमिनीवर प्रथम नोंदणी, शाळकरी मुलींसाठी मोफत बस पास व सायकल योजना, वृद्ध महिलांसाठी दरमहा 10,000 रुपये पेन्शन, दगडखाण कामगारांच्या गायरान जमिनीवर घरे, बांधकाम विकास महामंडळात प्रतिनिधित्व आदी मागण्यांचा ठराव जाहीर करण्यात आला। हा ठराव डॉक्टर गोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। कार्यक्रमात आपला विकास आपल्या हाती या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर गोरे यांच्या हस्ते झाले। यावेळी संतुलन संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेगे, SM जोशी, सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, शैलेंद्र बनसोडे, हेमंत बत्ते, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रीती परदेशी, ॲडव्होकेट अंजली बांदल, रिंकू मोरे, अनिता परदेशी आदी उपस्थित होत्या। प्रकाशन झालं असं मी सगळ्यात प्रथम जाहीर करते। आणि याच्यामध्ये जो तुमचा सनद, मागण्यांची सनद, मग ते बचत गटाच्या महिला असतील किंवा खाण कामगार महिला असतील, अतिशय अवघड असं काम खूप वर्षापासून संतुलननी इथे सुरू केलेलं आहे। आणि खाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत, परंतु त्या खाणींमधल्या महिला कामगारांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न जो ॲडव्होकेट रेगे आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे आणि महिलांनी त्याला फार मोठी साथ दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं पण अभिनंदन करते। कारण एवढ्या स्त्रिया एकत्र करणं आणि ते सुद्धा प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, एक स्मित हास्य आहे। त्यामुळे मला तर असं वाटतं की लोक म्हणतात की अभिनेत्री सुंदर असतात, पण मला तर तुम्ही दीपिका पडुकोण की आलियापेक्षा सुद्धा सुंदर वाटताय। पण एवढ्या उन्हातून येऊन सुद्धा तुम्ही हसत मुखाने या कार्यक्रमाला बसलेले आहात आणि याला कारण तुम्हाला तुमचे जे अधिकार आहेत त्याची जाणीव झाल्यामुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.